भिकारीपणा तिकडे केल्या जात आहेत, त्यांनी मान्य करावं की सस्पेंड करा, उच्चस्तरीय चौकशी लावा, SIT लावा. आम्ही आजच्याच कारवाई नाही मारत, पण जो माणूस तिथे बसलेला आहे, ज्याच्या हाताखाली सगळं चालणार आहे, त्याला अपेक्षा आहे का आपण त्याच्या हाताखाली सगळं काम करत असताना तिकडे फेर चौकशी होऊ शकते. आणि म्हणून आमची पुन्हा एकदा मागणी आहे की त्याला पहिला सस्पेंड करा, त्याला बाजूला करा सस्पेंड करून, आणि मग ही उच्चस्तरीय चौकशी लावा. आणि विधानसभेच्या पटलावरती, विधान परिषदेच्या पटलावरती हा पूर्ण रिपोर्ट आला पाहिजे. मला असं वाटतं मंत्री महोदयांना जर ह्या अधिकारामध्ये नसेल तर आपण आपला विटो वापरला पाहिजे, अशी माझी स्पष्ट भूमिका आहे, मागणी आहे. कारण काय झालंय की याच्यामध्ये विधिमंडळाला देखील गोवलेलं आहे. मी आपल्या समोर पाहिजे असेल तर केबिनमध्ये माणसं उभी करू शकतो की तो बाहेर काय बोलतोय. आणि म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न हा अबाधित राहावा म्हणून हा प्रश्न उपस्थित आहे. आज आपण आपली प्रतिष्ठा अबाधित ठेवण्यासाठी, जसा थोड्या वेळाने हक्कभंग येणार आहे आपली प्रतिष्ठा राखण्यासाठीचा, तसा हा एक प्रकारचा हक्कभंग आहे असं समजून याच्यावरती कारवाई व्हावी. मंत्री महोदय. नाही, सभापती महोदय, मी सन्माननीय सदस्यांना या ठिकाणी परत विनंती करतो की अतिशय उच्चस्तरीय ACPची IPS अधिकाऱ्याच्या मार्फत आमच्याकडे प्राप्त झालेल्या पूर्ण तक्रारीची चौकशी चालू आहे. त्यांच्याकडे अजून काही सन्माननीय सदस्यांच्याकडे अजून काही माहिती असेल तर त्यांनी परस्पर द्यावी किंवा आम्हाला द्यावी. सभापती महोदय आपल्याकडे द्यावी, ही कागदपत्र आम्ही त्यांना देऊ. आणि वारंवार मंत्री महोदय सांगतायत अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे. सभापती महोदय, सभापती महोदय, सभापती महोदय, त्या पदावरून त्यांना साईड ब्रँचला टाकलेलं आहे. सभापती महोदय, वाल्मीला त्यांना दिलेला आहे आणि त्याच्यामुळे चौकशी चालू आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर अध्यक्ष महोदय कठोर कारवाई करण्यात येईल. अध्यक्ष आपल्या अतिशय तीव्र भावना आहेत. मला वाटतं सर्व ज्येष्ठ सदस्यांनी यामध्ये आपलं मत व्यक्त केलेलं आहे. या दोन प्रश्नाच्या अनुषंगाने मंत्री महोदयांनी उत्तर दिले. तथापि त्यांनी वेगवेगळ्या कारणामध्ये अँटी करप्शन ब्युरोची चौकशी सुरू आहे आणि त्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोची त्यांच्यावरच चौकशी आहे. आपण ऐकून तर घ्या. आणि आपल्याकडे जी काही उपलब्ध माहिती आहे, आपल्याकडे जी उपलब्ध माहिती आहे ती उपलब्ध माहिती जर आपण त्यांना दिली तर त्याच्या अंतर्गत ते चौकशी लावायला तयार आहेत. आणि आपण जे सांगतायत की तो त्या ठिकाणी व्यक्ती आहे, परंतु त्या ठिकाणी नाही, त्यांचा आता बदली झाली ना, साईड पोस्टिंगला आता ते वाल्मीला गेलेले आहेत. म्हणून मला असं वाटतं की या प्रश्नाच्या अनुषंगाने दोन विषयावरती मर्यादित आपण हा प्रश्न उपस्थित केलाय. तथापि आउट ऑफ वे जाऊन देखील मंत्री महोदयांनी उत्तर देत असताना प्रवीण दरेकर. सभापती महोदय, अनिल सभापती महोदय, अरे बोलतो ना. सभापती महोदय या ठिकाणी माझं झालं की भाई तिथं ऍक्शन घेऊन टाका त्यांच्यावर. सभापती महोदय, याच्यामध्ये सभागृहातल्या भावना तीव्र आहेत आणि सभापती महोदय, जी काही अँटी करप्शनची चौकशी सुरू असताना त्याच्यामध्ये जे काही पुरावे असतील ते तर तुम्ही द्याच, परंतु SITची जी मागणी तुम्ही केलेली आहे तर याचे SIT आपण डिक्लेअर करून टाकू. आणि अरे तो तिथं नाही आहे, तो तिथं नाही आहे. एक मिनिट, तो तिथे SIT मध्ये अँटी करप्शन चौकशीमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही, तो त्या जागेवर नाही. आणि म्हणून परब साहेब, SIT आपण त्याची चौकशी करू आणि 2 महिन्यामध्ये अहवाल घेऊ आणि कारवाई करू, असं करू. ओके. प्रश्न क्रमांक 3, 5257, एकनाथराव खडसे. प्रश्न क्रमांक 3 सभापती महोदय छापले होते. सभापती महोदय, संत मुक्ताई मंदिराच्या संदर्भामध्ये 2015ला माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीमध्ये या प्रस्तावाला मान्यता दिली होती, परंतु काही